समास चौथा. बीजलक्षण. श्रीराम. आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती, प्रत्यक्ष आता. वक्ता म्हणतो की आता उत्पत्ती संबंधी पाहू गेले तर असे दिसून येते की मनुष्यापासून मनुष्याची उत्पत्ती होते, पशुपासून पशूंची उत्पत्ती होते, हे आपण प्रत्यक्ष पाहतोच. खेचरे आणि भूचरे, वंचरे आणि जलचरे, नाना प्रकारीचे शरीरे शरीरापासून होती. आकाशगामी पृथ्वीवर विवरण करणारे वनात आणि जळात राहणारे प्राणी यांची नाना प्रकारची शरीरे शरीरापासूनच उत्पन्न होतात. प्रत्ययास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोन आदरान घेऊच नये. जी गोष्ट प्रत्यक्ष दिसून येते तिला प्रमाण देण्याची आवश्यकता नसते व जी गोष्ट निश्चित असते तिच्या संबंधी अनुमान करण्याची जरुरी नसते. सरळ असलेला रस्ता सोडून उगीच आडरणात शिरू नये. विपरीत पासून विपरीत होती, परी शरीरेच बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही. संकरित प्रजेपासून संकरित प्रजाच उत्पन्न होते, पण तीही शरीरापासूनच होते. शरीरा वाचून उत्पत्ती होऊच शकत नाही. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेने केली त्याची निर्मिली, काया कोणे. तरी ही उत्पत्ती कशी झाली, कोणी व का केली, ज्याने केली त्याचा देह कोणी निर्माण केला. ऐसे पाहता उदंड लांबले, परी मुळी शरीर जैसे झाले, कासयाचे उभारिले कोणे कैसे. अशा रीतीने विचार करू लागले तर खूपच लांबड लागेल. प्रथम हे शरीर मुळात झाले तरी कसे, ते कशाचे केले आहे, कोणी व कसे केले आहे. ऐसी ही मागेला शंका, राहात गेली ती ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आलियाने. अशी ही मागे विचारलेली शंका अजून तशीच राहिली आहे, म्हणून त्याचे उत्तर आता ऐका. पण प्रत्यय आल्यावर मात्र कधीही दुराग्रह धरू नका. प्रत्ययोची आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्दे जाण, विश्वासासी. प्रत्ययच प्रमाण मानला पाहिजे, पण मूर्खाला तो अप्रमाण वाटतो. पण या देहात जीवाला अनुभवामुळेच विश्वास निर्माण होते. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुण कलावली, मूळ माया. ब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली, तिलाच अष्टधा प्रकृती असे म्हणतात. पंचमहाभूते व त्रिगुण हे तिच्या ठिकाणी सूक्ष्म अंशाने मिसळले असतात. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणिवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप, ब्रह्मी न घडे. ती मूळ माया वायू स्वरूप असते, वायूमध्येच जाणीव असते. जाणीव म्हणजेच इच्छा होय, पण तिचा आरोप परब्रह्मावर करता येत नाही. तथापि ब्रह्मा कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत. तरी पण जर इच्छेचा आरोप परब्रह्माच्या ठिकाणी कल्पिला तर ते म्हणणे व्यर्थ ठरते, कारण आत्मा हा निर्गुण सर्वत्र कोंदाटलेला असूनही शब्दातीत आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका ब्रह्म, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही. आत्मा म्हणजेच निर्गुण ब्रह्मवस्तू होय. जितकी नामे आहेत तो सर्व श्रम आहे. कल्पनेने त्याच्यावर श्रमाने नामारूपाचे अवडंबर लादण्याचा प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही. तथापि आग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला, तरी ते तुटेना. तरीही
आग्रहाने तसा प्रयत्न केला तर आकाशाला दगड मारला किंवा त्याच्यावर कुणी थुंकलेले तरी आकाशापर्यंत कुठलीही वस्तू पदार्थ पोहोचू शकत नाही. तैसे ब्रह्म निर्विकार, निर्विकारी लावीती विकार, विकास करणासे निर्विकार, जैसे तैसे. त्याप्रमाणेच ब्रह्म निर्विकार असल्याने त्याच्यावर विकाराचा आरोप केला असता विकार नाश पावतात. निर्विकार ब्रह्म जसेच्या तसेच असतात. आता ऐका प्रत्ययो, जाणोनी धरावा निश्चयो, तरीच पाविजो जयो अनुभवाचा. आता प्रत्यक्ष अनुभव सांगतो, तो नीट जाणून त्याप्रमाणे मनात दृढ निश्चय करावा, म्हणजे तुम्हालाही स्वतःला तसा अनुभव येईल. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर. ईश्वर आणि सर्वेश्वर, त्यासीच बोलीजे. ब्रह्माच्या ठिकाणी वायू स्वरूप जी मूळ झाली, तिच्या ठिकाणी जी जाणीव कळा तोच ईश्वर होय. त्यालाच ईश्वर सर्वेश्वर असे म्हणतात. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला. ब्रह्मा विष्णू महेश उपजला, तये ठाई. त्याच ईश्वरापासून म्हणजे जाणीवेपासून गुणमाया झाली. त्यातून रस, सत्व व तम असे त्रिगुण वेगवेगळे झाले. त्यातूनच ब्रह्मा, विष्णू व महेश उत्पन्न झाले. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम, यांच्या स्वरूपाचे अनुक्रम मागा निरोपिला. सत्व, रज आणि तम हे उत्तमोत्तम त्रिगुण असून त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम पूर्वी वर्णन केला आहे. जाणता विष्णू भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन, अत्यंत भोळा. जाणता तो विष्णू भगवान होय, म्हणजेच जाणीवेने युक्त तो चतुसनन ब्रह्मदेव होय, आणि नेनियुक्त व युक्त अत्यंत भोळा पंचमुख महेश जाणावा. त्रिगुण त्रिगुणी कालवले, कैसे होती वेगळाले, परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागती. त्रिगुण खरे तर एकमेकात मिसळलेलेच आहेत, त्यांना वेगळे कसे करणार? पण ते जसे कमी अधिक भासतील त्याप्रमाणे त्यांचे वर्णन करावे लागते. वायोमध्ये विष्णू होता, तो वायू स्वरूपची तत्वता. पुढे झाला देह धरता चतुर्भुज. मूळ मायेत सत्वगुण रूपाने विष्णू वायू रूपच निराकार होता, तोच पुढे चतुर्भुज देह धारण करणारा झाला. तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकास, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. त्याचप्रमाणे रजोगुणापासून ब्रह्मदेव आणि तमोगुणापासून महेश यथावकाश देहाधारी झाले. त्यांना गुप्त प्रगट होण्यास मुळीच वेळ लागत नाही. आता रोकडी प्रचिती मनुष्ये गुप्त प्रगटती, मात्वा देवांच्याच मूर्ती सामर्थ्यवंत. आता रोकडा अनुभव पहा. मनुष्यसुद्धा जर गुप्त होतात, प्रकट होतात हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येते, तर मग या सर्व अत्यंत सामर्थ्य संपन्न देवतांच्याच मूर्ती, मग त्यांना हे अशक्य कसे असेल? देव देवता भूते देवते, चढते सामर्थ्य तेथे, येण्याची न्याये राक्षसाते सामर्थ्य कळा. देव देवता भूते दैवते यांच्या ठिकाणी उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य असते. त्याचप्रमाणे राक्षसांच्या अंगीही त्याच प्रकारचे सामर्थ्य आढळून येते. झोटिंग वायू स्वरूप असती, स्वयेच खुळखुळा चालती, खोबरी खारीक टाकून देती अकस्मात. झोटिंग वायू स्वरूपच असतात, ते दिसत नाहीत, पण माणसाबरोबर चालू लागले की खुळखुळ आवाज मात्र ऐकू येतो व ते अचानक खारीक, खोबरे वगैरे वस्तूही टाकून देतात. अवघेची न्यायला अभावे, तरी ते बहुतेकास ठावे, आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती. आता हे सर्वच खोटे मानाल, त्यावर श्रद्धा जर न ठेवाल तर या गोष्टी घडतात, हे अनेक जणांना माहीत आहे.
जगातील लोक आपापल्या अनुभवारूपणच ही गोष्ट जाणतात. मनुष्ये धरती शरीर वेश, नाना परकाया परवेश, तो परमात्मा जगदीश, कैसा न धरी. मनुष्यसुद्धा वेगवेगळी शरीरे व वेश धारण करू शकतात, परकाया प्रवेश करू शकतात. मग ते परमात्मा जगदीश अशा गोष्टी का बरे करू शकणार नाही? म्हणून वायू स्वरूपे देह धरिले, ब्रह्मा विष्णू महेश झाले. पुढे तेची विस्तारले, पुत्र पौत्री. म्हणून वायू स्वरूप जाणिवेने जे देह धरले तेच ब्रह्मा विष्णू महेश झाले व पुढे मुले नातवंडे यांच्या रूपाने तेच विस्तार पावले. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या. तरी त्यापासून प्रजा निर्मिल्या नाही कदा. त्यांना अंतरातच स्त्रियांची कल्पना केली आणि कल्पना करताच त्या निर्माण झाल्या, पण त्यांच्यापासून त्यांनी कधीही प्रजा निर्माण केली नाही. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले. येणे प्रकारे वर्तिले हरिहरादिक. हरिहरादिकांनी पुत्रांची कल्पना केली आणि त्या प्रसंगी ते निर्माण झाले. या प्रकारे हे त्रिदेव वागले. पुढे ब्रह्मा याने सृष्टी कल्पिली, इच्छे सरसी सृष्टी झाली. जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. पुढे ब्रह्मदेवाने प्रथम वृष्टीची कल्पना केली, त्या इच्छेसरशी वृष्टी निर्माण झाली. नंतर ब्रह्मदेवाने जीवसृष्टी निर्माण केली. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले, इच्छे सरिसे निर्माण झाले. अवघे जोडीचे उदेले, अंडजजारदजादिक. नाना प्रकारच्या प्राण्यांची त्यांनी कल्पना केली आणि त्यांच्या इच्छेसरसे ते निर्माण झाले. नंतर त्यांनी सर्व अंडज, जारज इत्यादी नरमादी जाडेच निर्माण केली. एक जळ सेवदापासून झाले, ते प्राणी स्वदेच बोलिले. एक वायो करिता झाले, अकस्मात उद्भिज. घामाच्या जलापासून झाले, त्यांना स्वेदेश म्हणतात. दुसरे वायूतून अचानक निर्माण झाले, त्यांना उद्भिज म्हणजे वृक्षादी जे जमीन फोडून उगवणारे म्हणतात. मनुष्याची गौड विद्या, राक्षसांची ओडंबरी विद्या. ब्रह्मयाची सृष्टी विद्या, येणे प्रकारे. मनुष्याची गौड विद्या, राक्षसांची ओडबरी विद्या, तशीच ब्रह्मदेवांची विद्या आहे, तिला सृष्टी विद्या असे म्हणतात. काही एक मनुष्यांची, त्याहून विशेष राक्षसांची, त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या. मनुष्यांची गौड विद्या काही थोड्या वस्तू निर्माण करते, त्याहून राक्षसांची ओडंबरी विद्या बऱ्याच अधिक वस्तू निर्माण करते, पण ब्रह्मदेवाची षष्टी विद्या त्याहूनही अधिक म्हणजे संपूर्ण वृष्टी निर्माण करते. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वेदोन मार्ग लाविले. ब्रह्मयाने निर्माण केले, येणे प्रकारे. ब्रह्मदेवाने जाणते व नेणते प्राणी निर्माण केले, नंतर वेद निर्माण करून त्यांना मार्गदर्शनही केले. या प्रकारे हे सर्व ब्रह्मदेवाने निर्मिले. मग शरीरपासून शरीरे, सृष्टी वाढली विकारे. सकळ शरीरे येणे प्रकारे, निर्माण झाली. यानंतर पुढे शरीरापासून शरीरे निर्माण झाली आणि वृष्टीचा प्रचंड विस्तार झाला. याप्रमाणे सर्व शरीरे निर्माण झाली. येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली. विचार पाहता प्रत्यय आली, येथान्वये. येथे आता शंका नाहीशी झाली, सकळ वृष्टी याप्रमाणे विस्तार पावली, याचा प्रत्यक्ष अनुभव ही यथानुक्रमे आपल्याला येतो. ऐसी सृष्टी निर्माण केली, पुढे विष्णूने कैसे प्रतिपाळिली. हेही विवंचना पाहिली, पाहिजे श्रोती. अशा या सृष्टीची प्रतिपाळ विष्णूने कसा केला, हेही श्रोत्यांनी विचारपूर्वक जाणून घेतले पाहिजे. सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ स्वरूप जाणून पाळिले. शरीर दैत्य निर्दाळिले,
नाना प्रकारे. सर्व प्राणी निर्माण झाले, त्यांची जाणीव या मूळ रूपाने प्रतिपाळ केला आणि स्थूळ शरीर घेऊन दैत्यांचा संहार विष्णूंनी केला. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापाया कारणे, विष्णूस जन्म. दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी विष्णूला नाना अवतार रूपाने जन्म घ्यावा लागतो. म्हणून धर्म संस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार. अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले. म्हणून धर्माची स्थापना करणारे सज्जन ही विष्णूचे अवतारच जाणावेत. साहजिकच अभक्त दुर्जन हे राक्षस जाणावे. आता प्राणी जे जन्मले, तेने नोंद संहारिले, मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे. आता जे जे प्राणी जन्माला येतात त्यांचा नेणाव या मूळ रूपाने संहार केला जातो. नेणीव म्हणजे अज्ञानानेच प्राण्यांचा संहार होत असतो. शरीरे रुद्र खवळेल, ते जीव सृष्टी संहारेल, अवघे ब्रह्मांड चिजळेल संहार काळी. ज्यावेळी प्रलय काळ येईल त्यावेळी महेश स्थूल रूपाने खवळेल आणि सर्व जीवसृष्टींचा संहार होऊन अवघे ब्रह्मांडच जळून भस्मात होईल. एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार. श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे. याप्रमाणे उत्पत्ती स्थिती संहार या प्रकारे होत असतो. तरी आता श्रोत्यांनी तत्पर होऊन अवधान द्यावे. कल्पाती संहार घडेल, तोची पुढे सांगिजेल, पंचप्रळय वाळखेल, तोची ज्ञानी. कल्पांताच्या वेळी संहार कसा घडेल हे पुढे सांगितले जाईल. एकूण 5 प्रलय आहेत, ते जो जाणून घेईल तोच खरा ज्ञानी होय. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बीज लक्षण शोधन नाम समास चौथा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे बीज जल लक्षण शोधन नाम समास चौथा समाप्त.